नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था बीड येथे मी अशोक आभोस आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या क्लासमध्ये आपल्याला अंकगणितातील काही बेसिक माहिती घ्यायची आहे. अंकगणितामध्ये बेसिक माहिती बघत असताना जसं की कॅल्क्युलेशन हे जे करतो आपण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, या चार क्रिया आपण कॅल्क्युलेशन करत असताना करत असतो. या चार क्रियावरच अंकगणित हे संपूर्ण आधारलेलं आहे. अंकगणितातल्या सगळ्या गोष्टी जे काही कॅल्क्युलेशन्स असतील ते बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चार क्रियाच्या आधारे होत असतात. ठीक आहे. मग साधे साधे जे कॅल्क्युलेशन आहेत छोटे छोटे आहेत ते परीक्षेमध्ये एक मोठे मोठे करून म्हणा किंवा अप्लाइड लेवलला तुम्हाला विचारले असतात. जसं एक साधं उदाहरण इथं जर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला इथं -8 + 5 एक छोटं उदाहरण देतो. -8 + 5 बरोबर हे उदाहरण. ठीक आहे. आता करायचंय काय तर ज्या वेळेस आता थोडंसं बेसिक सांगतो आपण मग नंतर आपण क्लिअर. ठीक आहे. अगोदर सध्या बेसिक सांगू. जसं की समजा बेरीज आणि बेरीज हे दोन चिन्ह असतील तर काय होतंय, बेरीज आणि बेरीज असेल तर बेरीज होते. ठीक आहे. बेरीज आणि बेरीज असेल तर बेरीजच होते. ठीक आहे. दोन चिन्ह सारखे बेरीज म्हणा. त्याच्यानंतर चिन्ह वेगवेगळे आहेत, दोन चिन्ह वेगवेगळे आहेत, वजाबाकी आणि वजाबाकी. ठीक आहे. वजाबाकी आणि वजाबाकी. त्यावेळेस काय होणार, बेरीजच होणार. दोघांची काय होणार, बेरीजच होणार आणि दोघांची बेरीजच होणार. चिन्ह मोठ्या संख्येचे. ठीक आहे. पण चिन्ह मात्र वेगवेगळे आहे. ठीक आहे. एक चिन्ह बेरीजच आहे, एक चिन्ह वजाबाकीच आहे. त्यावेळेसही बेरीजच होणार, चिन्ह मोठ्या संख्येचे येणार. ठीक आहे. चिन्ह कोणत्या संख्येचे येणार आहे, मोठ्या संख्येचे येणार. ठीक आहे. चिन्ह मोठ्या संख्येचे येणार. आलं लक्षात. लक्षात आलं का कसं. बेरीज वजाबाकी असेल तर तुमची बेरीज होईल परंतु चिन्ह मोठ्या संख्येचे आहे. मग इथं दोन चिन्ह वेगवेगळे आहेत, एकदा बेरीज आहे एकदा वजाबाकी आहे. ठीक आहे. एकदा बेरीज आहे एकदा वजाबाकी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं. आणि दुसरं एकदा वजाबाकी आणि दुसऱ्यांदा बेरीज आहे. म्हणजे चिन्ह सारखे असतील, चिन्ह सारखे असतील तर काय, हॅपी हॅपी बेरीज बेरीज टोटल बेरीज. चिन्ह भिन्न भिन्न असतील तर मोठ्या संख्येचं चिन्ह, क्रिया मात्र कशाची, बेरीजची. आता इथं इथं बघा, इथं काय आता -8 + 5 -8 + 5 याचा अर्थ 8 हे संख्या रेषेच्या डाव्या बाजूला 8व्या पॉइंट पर्यंत आणि 5 हे संख्या रेषेच्या पुढच्या बाजूला प्लस पर्यंत. ठीक आहे. मग करायचंय काय, या दोघांमध्ये वजाबाकी करायची. वजाबाकी का करायची, चिन्हाचा विचार करायचा असतो, वजाबाकी करून टाकायची. आता या दोघांमध्ये वजाबाकी आपण केली, 8 मधून 5 गेले, खाली किती राहतात, 3 राहतात. आणि चिन्ह कोणत्या संख्येचं द्यायचं, वजाबाकीचं द्यायचं. का, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यायचं. हे झालं -8 आणि 5. शंका आहे काही, हा प्लस प्लस मायनस 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 प्लस नाही, प्लस प्लस प्लसच असतं, मायनस मायनस मात्र प्लस असतं. दोन्ही चिन्ह समान असतील, एकच लक्षात ठेवा, दोन चिन्ह जर समान असतील तर कधीही प्लसच होतं. मग कोणतंही चिन्ह असतं, मायनस असतं प्लस प्लस मायनस कधीच होत नसतं. मायनस मायनस प्लस होतं पण कधी होतं, दोन मायनस असतील किंवा सम प्रमाणात मायनस असतील तर, म्हणजे समसंख्यातले मायनस असतील, जसं की 4 मायनस आहेत, 6 मायनस आहेत,
8 मायनस आहे त्यावेळेस काय होतं ते प्लस होतं. परंतु त्यापैकी एक कुठला तरी म्हणजे विषम स्थानावरचे मायनस आहे त्यावेळेस मात्र काय होतं प्लस होत नाही मायनस होतं. ठीक आहे, जसं की 3 वेळा मायनस आले 3 वेळा मायनस आले तर त्यांची बेरीज होणार परंतु चिन्ह कोणतं येणार मोठ्या संख्येत येणार. मग इथं तेच केलं ना आपण या दोघांमधला फरक घेतला म्हणजे काय केलं 8 मधून 5 वजा केले खाली किती राहिले 3 राहिले आणि चिन्ह आपण मोठ्या संख्येचं दिलं. मोठ्या संख्येचे चिन्ह असे आपण दिलेले आहे. ठीक आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह. आता इथं मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे मायनस म्हणून मायनस आपण दिलेला आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. दुसरं उदाहरण त्यासारखं घेऊ आपण -10 -5 बरोबर -10 अधिक -5 बरोबर किती. याला कंस टाकावा लागेल अधिकची गरज नाही. ठीक आहे, अधिक समजा पण आपण काय करू -10 -5 किती येईल का मायनस मायनस काय प्लस पण मायनस मायनस प्लस केले पण चिन्ह कोणत्या संख्येचे ठेवलंय मोठ्या संख्येचे. म्हणजे तुमच्या क्रियेमध्ये फक्त काय केलंय तुम्ही 2 मायनस आहेत म्हणून 1 प्लस केलं. मायनस मायनस आहे 2 मायनस म्हणून क्रिया काय केली तुम्ही क्रिया काय केलेली आहे क्रिया प्लस ची केलेली आहे म्हणून किती आले 15. परंतु चिन्ह कोणत्या संख्येचं घ्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह ठीक आहे. -13 -18 सांगा दुसऱ्या नंबरचं उदाहरण सांगा. -13 -18 काय करणार तुम्ही दोघांची बेरीज करणार. या दोघांची तुम्ही काय करणार बेरीज करणार. बघा अशाच पद्धतीने आहे करायचं. या दोघांची काय केली तुम्ही बेरीज केली. बघा यांची करायची बेरीज. यांची बेरीज केल्यानंतर चिन्ह कोणत्या संख्येचं द्यायचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या. ठीक आहे, मग 13 आणि 18 यांची बेरीज किती आहे 31 आणि चिन्ह कोणत्या संख्येचं मोठ्या संख्येचं. दोन्ही संख्या काय आहेत दोन्ही मायनस. आता इथे मोठी 18 आहे का मोठी 13 आहे मोठी संख्या 13 आहे 18 मायनस मधली संख्या जेवढी लहान दिसते तेवढी काय असते समजा -1 आणि -9 मोठी संख्या कोणती -1 ही संख्या मोठी आहे. ठीक आहे, त्यानंतर आता दुसरे एक उदाहरण आपण घेऊ. दुसरे वेगवेगळे उदाहरण आहे त्यातलं एक उदाहरण आपण घेऊ. ठीक आहे, चला उदाहरण असं आहे -7 अधिक 5 -7 अधिक 5 -4 अधिक 10 -4 अधिक 10 आणि यस बरोबर किती बरोबर किती हा प्रश्न सोडवायचं कसं याला. आता याला कसं सोडवायचं बघा सोडून किती पण 4 कसं +4 बरोबर अगदी बरोबर. बघा असं ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस काय करायचं तुम्हाला सांगतो. असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस मायनस मायनस वाले वेगळे काढायचे प्लस प्लस वाले वेगळे काढायचे दोघांमधला फरक. ठीक आहे, असंच बाकी काय करायचं -7 आहे इथं -7 लिहिलं -7 आहे तर -7 लिहिलं. ठीक आहे, -4 आहे -4 लिहिलं. इथे काय प्लस आहेत ना +5 आहे +10 आहे बरोबर आहे +5 +10. मग आता -4 -7 दोघांची काय करायची बेरीज करायची. 7 आणि 4 किती 11 मोठ्या संख्येचं चिन्ह
आणि इथं काय होतं +5 होतं आणि प्लस किती होतं 10 होतं. या दोघांचे काय येणार बेरीजच येणार. किती येणार मग +15 येणार. +15 आणि -11 याचा अर्थ असा होतो डायरेक्टली की 15 - 11 का कारण 15 हा काय प्लस आहे. 15 तून 11 गेले किती राहिले खाली 4 राहिले परंतु 4च्या पाठीमागे कुठलं चिन्ह आहे प्लसचं चिन्ह आहे. हे या पद्धतीने असं आहे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट बघू. नेक्स्ट उदाहरण याच्यामध्ये बघा 4 - कंसामध्ये 5 4 - कंसामध्ये -5 4 - कंसामध्ये -5 दुसऱ्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये 8 सोडवा कसं होईल -17 नीट कर की -17 कुठून आणलंस. हे बघा आता याला कसं सोडवायचं समजा. हा काय तुमचा झाला प्रश्न. इथं 4 जशास तसे आता कंसामध्ये मायनस इकडे बघा याला मायनस केलेले आहे -5 मायनस मायनस काय झालं हे बाळाचं मायनस मायनस काय झालं प्लस म्हणून या दोघांचं जर मायनस मायनस केलं तर ते काय होणार प्लस होणार. मग प्लस किती 5 मायनस किती इथपर्यंत क्लिअर झालं का. हे 5 आलं प्लस इथं 2 मायनस दिसतात. हे 2 मायनस 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 काय होतं प्लस होतं म्हणून हा प्लस काय झालेला आहे इकडे 5 प्लस झालेला. 4 आणि 5 किती 9 आणि मायनस चिन्ह जशास तसं 9 - 8 किती झाले 1 9 - 8 किती झाले 1 झाले. हे तुमचं 1 आहे. म्हणजे हे बेसिक कॅल्क्युलेशन्स अशा पद्धतीने तुमच्या इथे दिसत असतात किंवा याच पद्धतीने तुम्हाला करायचे असतात. ठीक आहे. आता आणखी एक उदाहरण याच्यामध्ये बघा सोपे 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 उदाहरण घेतात सध्या आपण. आणि ही सोपे जरी वाटत असली तरी तुमची ज्यावेळेस परीक्षा आपण घेतो त्यावेळेस त्याच्यात बऱ्याच मुलांच्या सिली मिस्टेक झालेल्या असतात. सहजासहजी येणारे साधे बेसिक बेरीज बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चुकते बरोबर. म्हणून आता काय करू उद्याच्या टेस्ट मध्ये एक साधारणपणे 30 ते 40 प्रश्न आपण फक्त बेसिक कॅल्क्युलेशन वर राहिलेले 60 प्रश्न संकल्पना. त्या संकल्पना फक्त कुठल्या ज्या की संख्यांच्या बाबतीत असते ज्या संख्या मागच्या 8 दिवसामध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत ते सगळ्याच्या सगळं त्यातले 100 प्रश्न आपण घेणार आहोत. ठीक आहे. 8 प्लस कंसामध्ये -12 8 प्लस कंसामध्ये -12 सांगा बरं. 8 अधिक कंसामध्ये -12 कंसामध्ये -12 नुसतं 4 का प्लस मायनस मायनस पण प्लस मायनस मायनस पण काय चिन्ह मोठे. ठीक आहे. दोन वेगवेगळ्या क्रिया आहेत. दोन वेगवेगळ्या क्रिया करत असताना काय आपल्याला करायचं असतं की मायनस करायचं. क्रिया मायनसची जरी असली तरी मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यायचं असतं. मग काय केलं आपण इथं 8 प्लस इथं काय घेतला काय घेतलं -12 आहे ना -12 इकडे जशास तसं 8 -12 आणि मग 8 मधून 12 गेले जात नाही म्हणून मायनस किती आलं 4. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे. एक 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 क्रिया आहे
ते आपण घेऊ आता पटापट. -4 -5 जर दिलं तर प्रश्न बघा. -4 -5 सांगा. -4 -5 किती? -9 का नसतं 9? बघा याचा नीट विचार करा. हा करेक्ट आहे का? ह्या दोन बघा इथं -4 -5 दोन क्रिया आहेत, त्याच्यामध्ये 2 मायनस आहेत. 2 मायनस आहेत म्हणजेच काय करायचं तुम्हाला? बेरीज करायची. 4 आणि 5 ची बेरीज किती आली? 9 आहे. आणि चिन्ह कोणतं घ्यायचंय? मोठ्या संख्येचा. मोठी संख्या कोणती येते? 5 वाल्या. -4 मोठी का -5 मोठी? -4 मोठी का -5 मोठी? -4. -1 मोठा आहे का -8 मोठा आहे? -1 मोठा आहे. किमतीनं मोठा आहे. दिसायला जरी असा मोठा आकडा दिसत असला सगळ्यात मोठा मायनस मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती? -1 आहे. म्हणून -25 पेक्षा मोठी संख्या -1 असते. ठीक आहे. म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय? -9. ठीक आहे. या पद्धतीने आहे. आता याच्यावरचे आणखी एक दुसऱ्या पॅटर्न वाले आपण उदाहरण बघू. डायरेक्टली सरळ सरळ बेरीज आहे. सरळ सरळ बेरीज किती जणांना जमते तेही बघू आपण डायरेक्ट. जसं की 3457 अधिक 48 अधिक 512 अधिक 426 अधिक 3600 सोडून बघा बरं. हा प्रश्न आहे. डायरेक्टली याची बेरीज करायची, बाकी दुसरं काहीच नाहीये. तिसरी क्रिया याच्यात नाही, दोनच क्रिया. चला सोडा. आता तुम्ही म्हणाल बेरीज इतकी सोपी का दिली? तर त्याच्या मागचं कारण असं आहे की या बेरजा सुद्धा काही नाही येत नाही. ज्यांना येत नाही तर त्यांनी या शिकवून घ्याव्या, म्हणून तुम्हाला ही बेरीज दिलेली. आलं लक्षात? 3500 3457 48 512 426 3643. चला सांगा पटापटा सांगा. ठीक आहे. चला बघा आता सांगतो. इकडे लक्ष द्या बाकीच्या. इकडे लक्ष दे. काय माहितीये का? इथं तुम्हाला एकक दशक शतक हजार याच्या क्रिया म्हणजे क्रिया नाही आहेत त्या. एकक दशक शतक हजार ही जी स्थान आहेत ती त्या संख्यांची स्थान त्या संख्येखाली तिथं तुम्हाला लिहून द्यावी. ठीक आहे. मग 3457 चार आकडे झाले. त्यानंतर 48 आहे बघा. 48 इकडे कुठे नाही लिहायचं, बरोबर या दोन संख्येच्या खाली असं 48. 512 असं लिहिणार 5 1 आणि 2. बरोबर जो अंक ज्याच्या खाली आहे त्याच्या खाली 2 लिहून घ्यायचा. 426 आणि त्यानंतर 3643 3643. आणि आता करायची तुम्ही बेरीज. आता बेरीज करायची. फक्त मांडणी करत असताना अंकाखाली अंक आले पाहिजे सगळे, एवढं लक्षात घ्या. जर मांडणी चुकली तर मग तुमची बेरीज सुद्धा चुकते, हे लक्षात घ्या. सगळीकडे बेरीजचं चिन्ह आहे म्हणून बेरीज करायची आहे. बघा आता 6 आणि 3 9 9 2 11 बरोबर आहे का? 11 आणि 8 19 आणि 19 आणि 7 26 26 ला 6 चा हातचे आलेले 2 2 आणि 4 6 6 आणि 2 8 8 आणि 1 9 9 4 9 4 13 13 आणि 5 18 18 ला 8 चा हातचा आलेला 1 7 7 आणि 4 11 11 आणि 5 16 16 आणि 4 20 20 ला शून्याचा हातचे आलेले 2 6 आणि 2 8. किती आली बेरीज? 86 8086 8086. ही होती तुमची बेरीज. आता मी काय केलं, याच्यामध्ये चिन्ह बदल एक 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 चिन्ह बदलले. इथं समजा
एक सेकंड मग हा ठीक आहे चला या प्लस ऐवजी काय केलं मी इथं मायनस. ठीक आहे प्लस ऐवजी मायनस इथं कुठेतरी मायनस केलं. ठीक आहे बघूया काय होते. दोनच चिन्ह मी काय केलेले आहेत मायनस केले. इथं मायनस केलं आणि इथं मायनस. आता बघा आता किती येणार उत्तर. किती येणार. सगळं करत बसणार का तुम्ही नाही. तुमचं थोडस डोकं चाललं पाहिजे. वजा करायचे 48 वजा करायचे 426 मग 426 वजा 48 ना यांच्या अगोदर करून घ्या बेरीज. 6 आणि 8 किती 14 ला 4 चा हात आलेला 1 4 9 6 आणि 1 7 आणि 4 जशाचे 474 याचे तुम्ही वजा करायचे. मग 8086 याच्यातून वजा किती करायचे तुम्हाला 474. बघा 6 तून 4 जातात 6 तून 4 गेले खाली राहिले 2 8 तून 7 गेले खाली राहिला 1 आता शून्य आला म्हणजेच काय 10 तून 4 घालवावे लागतील 10 तून 4 घालवले खाली राहिले 6 चालेल एक इकडे दिला 8 तून 1 गेला खाली राहिले 7 किंवा शेवटचे अंक शिल्लक आहेत. शेवटचा हा सुद्धा शिल्लक अंक आहे आणि शेवटचे दोन अंक शिल्लक आहेत. डायरेक्टली 80 तून जरी 6 घालवले तरी किती येतं 76 बा. ही आहे तुमची साधारण वजाबाकी. याच्यात आणखी काही उदाहरण आपण बघू जे की परीक्षेमध्ये या पद्धतीने दिलेले आहेत. ठीक आहे 841 वजा 784 841 वजा 784 बघा बरं किती आलं किती आलं 57 बरोबर आहे. मोठी संख्या वर घ्यायची इथं लक्षात येतं मोठी संख्या कोणती छोटी संख्या कोणती. मोठी संख्या आपण वर घ्यायची जेणेकरून वरच्या संख्येतून खालची छोटी संख्या आपल्याला काय करता येत असते वजा. 841 मायनस 784 आता 11 तून 4 गेले खाली राहिले. तुम्ही म्हणणार असेल 11 प्रमाणे एक आहे एक ही 4 पेक्षा मोठी आहे म्हणून काय करायचं तिला 10च्या पटीमध्ये कन्वर्ट करायचं. 10च्या पटीमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचं त्या संख्येमध्ये 10च्या पटीत न्यायचं तिला. समजा आता इथं काय आहे 10 नाही ना मग 11 आहे. 11 तून 4 गेले खाली किती राहतात 7 राहतात. हातचा आलेला आहे इथे देऊन टाकायचा परत वरती तसंच आहे. 14 तून 9 गेले 9 कोणते गेले हा 1 आणि हे 8 हे 9 झाले. 9 हे वरच्या संख्येतून वजा करायचे म्हणून 14 तून 9 गेले खाली किती राहतात हे 14 तून 9 गेले खाली राहिले 5 बरोबर आहे. 14 तून 9 गेले खाली राहिले 5. आता हातचा आलाय का आलेला आहे हातचा कारण 14च्या पुढे गेलोत ना आपण म्हणून हा 1 आणि हे 7 किती झाले 8 8 तून 8 गेले खाली राहिले 0 म्हणजे किती आले तर 57 किंवा यांच्या दोघांमधला फरक किती आहे 57. दोघांमधला फरक तुम्हाला 57 दिसतो. ठीक आहे एकदम क्लिअर आहे. आता गुणाकार करू. ठीक आहे आता गुणाकारामध्ये म्हणजे हे झाले तुमचे आधी आपण बेरीज बघितली बेरीजमध्ये काय काय बघितलं की डायरेक्टली आकडे 512 अधिक 486. ठीक आहे म्हणजेच काय केलं आपण यांची बेरीज केली 486 बरोबर आहे का. अशाच पद्धतीने केली ना 6 आणि 2 8 8 आणि 1 9 4 आणि 5 9 किंवा 5 आणि 4 9 998 ही बेरीज. ही झाली तुमची साधी बेरीज.
याच्यात कुठल्याही प्रकारचा हातचा नव्हता. ठीक आहे. तुम्ही म्हणणार सर बेरजेपासून का शिकवायला लागला? आम्हाला तर बेरीज येते, पण बघू उद्या किती जणांना बेरीज येते ते, है ना. तुम्हाला सांगतो 10 उदाहरणं दिले, 10 पैकी किमान 2-3 तरी चुकणार तुमची उदाहरण. तुझी नाही चुकत, बघू ना. 1 तासाच्या आत सोडवायचे ना ते, 1 तासाच्या आत सोडवायचे. तुझे नाही चुकत, चांगली गोष्ट आहे. कॅल्क्युलेशन तर फास्टच पाहिजे ना. नाही चुकले तर चांगली गोष्ट, तिथे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळते. आता समजा 898, हो तुझ्यासारखाच आहे. त्याच्यानंतर 900 किती इथं घ्या, 979 घ्या. ही बेरीज कशाची आहे? हातच्या वाली बेरीज आहे, हातचा येतो याच्यात. मग 8 आणि 9 किती झाले? 17. 17 हे असे लिहितात का नाही? 17 असे लिहिल्यानंतर 7 एकक स्थानचा 7 जशाच आता एक उरलाय ना, एक पुढच्या अंकाला देऊन टाका, त्याच्या शेजारच्याला दिला, त्याच्या वरच्याला नाही दिला. ठीक आहे, वरच्याला दिला तरी चालतो, परंतु त्याच्या शेजारच्याला देऊन टाकायचं. मग हे 7 आणि 1 किती झाले? 8. 8 आणि 9 किती झाले? 8 आणि 9 परत 17 झाले. 17 17 अशाच लिहितो. 17ला 7चा चालेल, एक परत एक जणांना देऊन टाकायचं. 10 आणि 8 किती झाले? 8. आता इथं शेवटची संख्या होती म्हणून डायरेक्ट त्याच्या 18 घेतल्या. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, तुमच्या आणखी एक लक्षात आलं असेल की हे 900 आहे, पुढची संख्या जाऊ द्या, ही 900 आहे आणि ही 900 ला 2 कमी आहे, बरोबर आहे की नाही? 900 ला 2 कमी आहे. मग ह्या 79 मध्ये जर 2 काढले तर 77 राहतील, बरोबर आहे? 79 मध्ये जर आपण 2 काढले तर किती राहतील शिल्लक? 77 राहतील ना, बरोबर आहे की नाही? मग 77 राहतील आणि इथं प्लस 2 केल्यामुळं बरोबर 898 होते, याचे काय बनतील? 900 बनतील. हे 900 आणि हे 900 1800 आणि 1800 आणि हे 77 किती झाले? 1877. अशा पद्धतीने तोंडीही करता येते. ठीक आहे. फक्त जितके कमी तितके इकडून काढायचे, जिथं जास्त तिथं 10ची मॅचिंग करायची, 10च्या कोटीतली संख्या मॅच करायची. म्हणजे काय होतंय? तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट होतात. सरावाने होत असतात, ते एकाएकी होत नाही, ते लक्षात घ्या. जसा जास्त सराव करणार तुम्ही तसे कॅल्क्युलेशन तुमचे काय होणार? फास्ट होणार. आणि सरावाशिवाय पर्याय नाही, जेवढा जास्त सराव तेवढे कॅल्क्युलेशन तुमचे फास्ट होतील, हे लक्षात घ्या. चला आणखी आता गुणाकाराचे काही उदाहरण आपल्याला पाहिजे. जसं की आता बघा, -3 गुणिले -2 गुणिले -4, -3 गुणिले -2 गुणिले -4. सोडवा. -24 बरोबर आहे. काय करायचं नाही, काय करायचंय? सगळीकडे गुणाकार. 3 दोन्ही 6, 6 24. हे 24 जशाच तसं लिहिलं. पण आता इथं काय 1 2 आणि 3 काय आलेले आहेत? मायनस आलेले. 3 मायनस आलेले म्हणजे विषम मायनस आलेले. किती मायनस आलेले आहेत? विषम आलेले. विषम. विषम मायनस आले म्हणून काय करायचं तुम्हाला? मायनसचं चिन्ह तिथं द्यायचं आहे. ठीक आहे. विषम मायनस आले म्हणून मायनस दिलं. -4 गुणिले 2 गुणिले -5. ठीक आहे. -4 गुणिले 2 गुणिले -5. आता सांगा किती? -40. चिन्ह तेच लागणार सर. मायनस मायनस काय होत आहे? प्लस होते. गुणाकारामध्ये सुद्धा बेरीज करायचीच नाही ना यांची. हे 2 जे मायनस आहेत का, हे 2 मायनस आल्यानंतर काय होतं? हो ना, असू दे ना. मग आता काय करायचं? 4 2 8, 8 पंचे 40. परंतु इथं चिन्ह किती आले? 2 आले. 2 म्हणजे काय? समस्थानावर आले. समस्थानावर आले की काय घ्यायचं? प्लस घ्यायचं. विषम स्थानावर आले की काय घ्यायचं?
म्हणजे विषम स्थानाच्या पट्टीमध्ये जर आले तर काय करायचं? प्लस ते करतो का पहिल्या त्यात आपण ऍडिशन आणि गुणाकार हे त्याच्यामध्ये कन्फ्युज करू नका. ऍडिशन मध्ये काय होत आहे? ऍडिशन मध्ये कितीही जरी मायनस असले तरी त्याचे आपण ऍडिशनच करतो, मोठ्या संख्येचं चिन्ह घेतो. मोठ्या संख्येचं कोणतंही चिन्ह जरी असलं तरी चाल. आता इथं तसं नाही. इथं काय आहे माहिती का? हा ठीक आहे, तसं जरी म्हणलं तर यांच्यापैकी मोठी संख्या कोणती? 5 मायनस नाही, यांच्यापैकी सगळ्यात मोठी संख्या 2 आहे. तुम्ही काय म्हणत होता मायनस हा आता ते आपण काय म्हटलं -2 -4 हा त्यात मोठी संख्या -2 आहे. हा तसं नाही त्यामध्ये प्लस येते. अरे प्लस सगळे प्लस मोठी असेल का मायनस मोठी असेल? कोणती संख्या प्लस वालीच मोठी असेल ना, म्हणून आहे हे साधारण रूल आहे, ते तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आता काय होतं इथं तुम्हाला सांगतो बघा, बाकी काहीच करायचं नाही, एक लक्षात ठेवायचं की ऋण संख्या जर विषम प्रमाणात असेल, विषम म्हणजे कळतंय का? विषम म्हणजे काय? 1 असेल, 3 असेल, 5 असेल, त्याच्यानंतर 7 असेल, त्यानंतर 9 असेल, 11 असेल, अशी जर विषम प्रमाणामध्ये जर असेल तर काय घ्यायचं? मायनसच घ्यायचं. सम प्रमाणात असेल फक्त चिन्ह मोजायचे, चिन्ह मोजायचे आणि प्लस देऊन टाकायचं, नाही तर मायनस देऊन टाकायचं. आता इथे चिन्ह किती आहेत? मायनसचे 2 आहेत. प्लस देणार का मायनस देणार? प्लस देणार. रूल आहे ते, रूल. 2 चिन्ह असले तर काय करणार? प्लस असणार, प्लस देणार. ठीक आहे, 2 चिन्ह जर असले तर प्लस देणार, 3 चिन्ह जर असले तर मायनस देणार. मग आता ह्याच्यामध्ये किती चिन्ह आहेत? हे 4 कुठे? गुणाकाराचे नाही, फक्त वजाबाकी आणि बेरीज यांचे चिन्ह सांग. याच्यात -4 आणि -5 हे 2च चिन्ह आहेत. तर प्लस वाला म्हणून काय होतं? दोघांचा गुणाकार मात्र सगळ्यांचाच होतो, फक्त चिन्ह कोणाचं द्यायचं तो विषय आहे. तर चिन्ह इथं कोणाचं येईल? मग प्लसचं येईल. ठीक आहे, आणखी एक उदाहरण घेऊ, काही अडचण नाही. ठीक आहे, -4 वर्गामध्ये घ्यायची का? कंसामध्ये -2 चा 5वा घात, कंसामध्ये -2 चा 5वा घात. 5वा घात म्हणजे काय? 5वा घात म्हणजे काय? याचा 5 वेळा गुणाकार. कोणाचा? 2 चा 5 वेळा गुणाकार, बरोबर आहे का नाही? मग असं लिहूया. हे बघा, कंसामध्ये -2 गुणवले, कंसामध्ये -2 गुणवले, कंसामध्ये -2 गुणवले, कंसामध्ये -2 किती झाले? 1 2 3 4 आणि गुणवले कंसामध्ये -2. आता किती येतं? डायरेक्ट गुणाकार आहे. एक बे बेदोनी, हे बघा, बेदोनी 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32. आता मायनस लिहू का प्लस लिहू? मायनस का? कारण मायनस किती वेळा आला? 1 2 3 4 आणि 5 वेळा. 5 वेळा आला म्हणजे विषम वेळा आला, आणि विषम वेळा आला रे आला की त्याचं चिन्ह काय असणार आहे? मायनस असणार आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? -32. 6 असतं तर प्लस झाला असता. यस, अगदी बरोबर. इथं जर गुणाकारामध्ये -2 अजून एक आला असता, इथं जर 6 असतं तर काय असतं? 32 दोन्ही 64. परंतु किती वेळा आला असता? 1 2 3 4 5 आणि 6, 6 वेळा मायनस आला असता. म्हणजे सम वेळा मायनस आला असता. किती वेळा आला असतं? सम वेळा मायनस आला. सम वेळा आला असतं म्हणजे काय झालं? नुसतं 64 आला असतं. हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, बघा अजून एक उदाहरण घेऊ याच्यातलं. 3 चा 3रा घात. कितवा घात? 3 चा 3रा घात. 3 चा 3रा घात सांगा. तर 27. याच्यात काही अडचण? 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 3 9 9 3 27. बस, त्याच्यात मायनस प्लस काहीच नाही. ठीक आहे,
पण जर इथं -3चा तिसरा घात असा असता तर -27 का? कारण -3 गुणवले -3 गुणवले -3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 परंतु हे मायनस चिन्ह किती वेळा आलं? 3 वेळा आलं. 3 वेळा आलं म्हणजे काय झालं? विषम स्थानावर आलं. विषम वेळा विषम वेळा आलं की आपण काय घेतो? मायनस घेतो. म्हणून काय हा -27. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरी काय उदाहरण बघू आपण त्याच्यामध्ये. 345 गुणिले 24 345 गुणिले 24 345 गुणिले 24 बरोबर किती? 82 8280 मोबाईल वर गेलस का काय? बरोबर आहे का? आता जर तुम्हाला 24 चा पाढापाठ असला तर त्यात तुम्ही 2 2च्या गटाने करू शकता. 24 पंचे 80. बघा आता दोन गोष्टी आहेत तिथं. 24 चा पाढा माहित असणं 24 चा पाढा माहित नसणं याच्यावर तुमचे कॅल्क्युलेशन किती फास्ट होणार आहे. किती म्हणजे काय म्हणतात त्याला, जर समजा 24 चा पाढापाठ असला तर 2 अंक सोबत घेऊन तुम्ही चालाल. 24 चा पाढापाठ नसला तुम्हाला 4 चा आणि 2 चा पाढापाठ माहिती पाहिजे. मग 4 चा पाढापाठ असेल तर 4 च्या पटीमध्ये, 2 चा पाढापाठ असेल तर 2 च्या पटीमध्ये, एकत्रित 24 चा पाढापाठ असेल तुम्हाला काय करता येतं? डायरेक्ट 24 चं करता. तसं बघा 345 गुणिले 24 बरोबर आहे का नाही? 24 पंचे 80 80 ला शून्याचा हातच्या आलेले 8 24 चोक 96 आणि 4 96 आणि 8 96 आणि 8 102. आता 102 आपण असे लिहितो ना. 102 ला 104 येते 2 येते 104 येते. ठीक आहे. 104 ला 4 चारले 10 24 त्रिक 24 त्रिक 72 72 आणि 10 72 आणि 10 82 82 40 आलं नाही 86 इथून इथं चुकीचं सांगितलं काहीतरी तुम्ही. मी तुमच्यावर विश्वास ठेवला इथं चुकीचं सांगितलं. चला 24 पंचे किती? परत एकदा कॅल्क्युलेशन करा. काय अडचण नाही. एकदा लक्ष द्या. 24 पंचे किती? 24 5 120 आहे. 24 पंचे 120 बरोबर आहे. 120 ला शून्याचा हातच्या आलेले 12 24 चोक 96 आणि 12 108 108 108 असेल ना. 108 ला 8 हातच्या आलेले 10 24 त्रिक 72 आणि 10 82 82 80. हे कसं झालं? जर 24 चा पाढा येत असेल आता आमच्यापैकी बऱ्याच जणांना 24 चा पाढा येत नाही. मग 345 गुणिले किती करणार तुम्ही? 24 करणार. 4 चा पाढा म्हणा. बघा आता इकडे लक्ष देत झाले. येत असलं तरी लक्ष देत. 4 पंचे 20 ला शून्याचा हातच्या आलेले 2 4 चोक 16 आणि 2 18 ला 8चा हातचा आलेला 1 4 ते 12 आणि 1 13 झालं. हे एक अंक आपण कॅल्क्युलेट करून घेतला. याला सोडून द्यायचंय म्हणून इथं काय केलं? प्लस घेतलं. त्यानंतर 2 चा पाढा 5 पर्यंत 2 पंचे 10 10 ला शून्याचा हातचा आलेला 1 2 चोक 8 8 आणि 1 9 आणि 3 दोन्ही 6 अशाच पद्धतीने काय. आणि मग याची करायची काय? बेरीज. शून्याला 0 8 ला 8 9 3 9 3 12 12 ला 2 चा हात आलेला 1 6 आणि 7 आणि 8. म्हणजे काही अडत नाही तुमचं तर काय कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट करावे लागतात. फास्ट करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. 894 गुणिले 325 घ्या बरं. 894 गुणिले 325 894 गुणिले 325
2,90,000. 2,90,500. राईट, करेक्ट आहे. आता कॅल्क्युलेशन तुम्हाला यायला लागले असं काय येतं 389 गुणिले 485. 389 गुणिले 485. आता इथे 10 उदाहरण देतो. 3 412 गुणिले 889. चौथं उदाहरण 643 गुणिले 484. चौथं पाचवं उदाहरण 896 गुणिले 969. सहावं उदाहरण घ्या 443 गुणिले 443. सातवं उदाहरण घ्या 986 गुणिले 986. 9224 गुणिले 4399. दहावं उदाहरण 8386 गुणिले 4693. 8,692 गुणिले 2900. सोडा फास्ट बघूया दादा दाखव बरं. हे 12 प्रश्न 12 मिनिटांमध्ये झाले पाहिजे. कशा स्पीडनं सोडवायचे ते तुम्ही सोडवा. 11 जण 86 92 गुणिले 2968. 11 सुद्धा नाहीत का 1 2 3 4 5 6 8 9 9 लिहिला नाही. ठीक आहे चला 11. ठीक आहे